अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धीश्वरा आचार्याजिनशासनोन्नतिकरा पूज्या उपाध्यायकाः श्रीसिद्धान्तसुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पञ्चैते परमेष्टिनः प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम्। श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुट प्रद्योतरत्नप्रभा भास्वत्पादनखेन्दव प्रवचनां बोधिन्दवस्थायिनः ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठका साधव स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरव कुर्वन्तु ते मङ्गलम्। सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगरादिनाथजिनपत्युक्तोपवर्गप्रदं धर्मसूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममि कुर्वन्तु ते मङ्गलम्। नाभेयादिजिनाधिपास्त्रिभुवन ख्याताश्चतुर्विंशति श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये चक्रिणो द्वादश ये विष्णु प्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशति त्रैकाले प्रतितास्त्रिषष्टिपुरुषाः कुर्वन्तु ते मङ्गलम्। ये सर्वौषधरुद्धयसुतपसो वृद्धिं गता पञ्चये ये चाष्टाङ्गमहानिमित्तकुशला एष्टाविधाश्चारणा पञ्चज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो ये बुद्धिरुद्धीश्वरा सप्तैते सकलार्चिता गणभृत कुर्वन्तु ते मङ्गलम्। कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु नो मङ्गलम्। जय बोलो रुद्धिधारी मुनिराज की जय। काय असते मुनिराजांची महिमा? काल आम्ही सांगितलं की मुनिराजांकडे जादू असती। सगळ्यात ग्रेट मॅजिशियन कोण असते? आवडती का मॅजिक बघायला? काय करते जादू? बाहेर कोणतरी आलं त्याला गायब केलं किंवा हातातून काहीतरी नवीन नवीन काढून दाखवलं, असं तुम्हाला बघितल्यावर मजा वाटते ना? मग ते तर तुम्हाला काय म्हणतात, फसवणारे असतात बाहेरचे जादूगार. पण इथं मुनिराजांकडे सांगितलं असली जादू असती, रियल. कसली जादू असती? बघितलेली आहे की नाही तुम्ही? आता रक्षाबंधनच्या दिवशीची गोष्टमध्ये काय सांगितलं होतं? विष्णुकुमार मुनींनी काय केलं? किती मोठा हात पसरवला. इथं बसून मेरू पर्वतावर हात गेला त्यांचा, इतका मोठा हात पसरवला. मग त्या बलीकडे जाऊन मागितलं ना, बलीच ना मंत्री तो, त्याला जाऊन 3 पाय भूमी मागितली ना, 3 पाऊल. आणि मग काय केलं? आपलं रूप इतकं मोठं केलं की त्यांच्या एका पावलामध्ये सगळी पृथ्वी नापली गेली. दुसरा पाऊल मानुषोत्तर पर्वतावर. आता त्यांनी विचारलं तिसरं पाऊल कुठे ठेवू? जागाच राहिली नाही. मग असं पाय मोठं करा बघू तुमचं, किती मोठं होणार? एक फरशी तर व्यापणार का आपली? मग अशी जादू असती मुनिराजांकडं. मग कशी जादू असती ती? कशामुळं प्राप्त झाली? त्यांनी काय अभ्यास केला जादूसाठी? तर त्यांनी ध्यान केलं आणि त्या ध्यानाने त्यांना ती जादू प्राप्त झाली. काय नाव आहे त्या भैयाचं?
मिथ. काय म्हणले? त्यांनी ध्यानाच्या द्वारे असं एवढे हुशार झाले. तुम्ही ध्यान करता का? तुम्ही अभ्यास करता नुसतं. शाळेत परीक्षा द्यायची असते त्यावेळेस तुम्ही किती रटून रटून अभ्यास करता सांगा? का रट्टे खाऊन खाऊन करता? हां, मम्मी तुम्हाला पडून पडून मारून मारून शिकून मग शाणं करती ना. तर तिथं मुनींना कोण शाणं केलं? मुनी ध्यान करतात आणि ध्यानाच्या द्वारे सांगितलं त्यांचं ज्ञान इतकं क्लिअर होतं आहे, इतकं मस्त होतं आहे की त्याच्यामध्ये मग असे वेगळे वेगळे जादू येत जातात. काय माझ्याकडं बघा काय सांगितले? कशी येते जादू त्यांच्याकडं? ध्यानाने. मग आपण करू शकत नाही का ध्यान? सगळ्यांना येतं ना ध्यान करायला? कुठे गेले एवढेच पोरं का आता? नाही नाही, पण लई जण होते आता पंडितजी असं पण. आता काय असं मग पाठशाळा बंद पडायची की असं केल्यावर? चालू ठेवा हो कोणाला कोणाला असं म्हणून. इथं बसणार माझ्यासमोर, मी इथंच आहे रोज. तुम्ही मला शिकवा, मी तुम्हाला शिकवते. मग तिथं काय झालं की त्या मुनींना अशी जादू असते की ते अशा अनेक रुद्धींचे धारी असतात. रुद्धी म्हणतात त्याला. रुद्धी म्हणजे काय? असे वेगळे वेगळ्या प्रकारचे जादू आले. मग जायचं का मुनींकडे जादू शिकायला? मग पकडून शिकवते तुम्हाला मुनी. काय करायला? हातावर हात ठेवा, डोळे झाका आणि जाणा मी जीव आहे, मी या सगळ्यापासून वेगळा शांत आत्मा आहे. एवढं जाणलं ना तरी सुद्धा आपल्याला जादू येत असते, माहिती आहे का? शिकणार का जादू? उद्यापासून जादूचे क्लास आपल्याकडं. हां, तर घ्राणेंद्रियाचा विषय चालू होतं ना. 5 इंद्रिय कुठले आपल्याला सांगा पटापटा? स्पर्शनेंद्रिय असं सांगायचं. हे स्पर्शनेंद्रिय म्हणजे स्किन आहे ना सगळी आपली. स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय दाखवा सगळे. रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुइंद्रिय आणि कर्णेंद्रिय हे 5 इंद्रिय आहेत ना. तर या 5 इंद्रियांचे सगळे विषय आपण भोगतो. भाभीजी काय करतो? 5 इंद्रियांच्या नादी लागलोय आपण. काय काय करतो? स्पर्शनेंद्रियांनी थंडगार हवा पाहिजे म्हणून फॅन लावला, हो का नाही? नंतर रसनेंद्रियांनी काहीतरी खाऊ वाटलं प्या वाटलं की लगेच ते भोगलं. मस्त थंडगार काय पाहिजे? पाणी. बस काय तुम्ही कोण गेला आईस्क्रीमकडं? पाणी पाहिजे थंडगार असं म्हणतो ना आपण. म्हणजे काय केलं? रसनेंद्रियांनी इच्छा केली, त्यांनी मागितलं की लगेच आपण दिलं त्याला. घ्राणेंद्रियांनी काय सांगितलं? मला मस्त स्मेल पाहिजे. घाण वगैरे कुठं आली स्मेल की आपण लगेच नाक बंद करतो आणि जातो तिथून निघून. मग म्हणजे आपण काय इच्छा करतो? सुगंधच पाहिजे. सेंट मारतो का आपण? सेंट मारतो ना? यस, नो, गोल कसं? कुणीकडं फिरवायला नक्की कसं कळायचं? मग त्याच्या नादी लागतो म्हणून आपण पण आपल्याला पण मग पुढच्या जन्मामध्ये असं मारणार लोक आणि आपलं सेंट बनवणार आणि वापरणार. म्हणून त्या सेंटचा लोभ नको. आणि तिसरं झाल्यावर चौथं काय? चक्षुइंद्रियांनी काय करतो? TV बघतो. यस, नो, काय? हो ना. मग TV नाही दिलं बघायला तर किती राग येतो, क्रोध येतो, किंवा मोबाईल खेळतो त्याच्यामध्ये गेम वगैरे. मग हे चक्षुइंद्रियाचा विषय. मग त्याच्या आपण अधीन होतो. आणि कर्णेंद्रियांनी काय सांगितलं? काहीतरी ऐकावं वाटतं, बघावं वाटतं. मग हे सगळं कर्णेंद्रियाच्या अधीन होतो असं सांगितलं. मग असं याच्यामध्ये सांगायलेत की जे घ्राणेंद्रियाच्या अधीन झाले ना तर ते 2 राजपुत्र होते. काय माझा ऐकता का? 2 राजकुमारांची गोष्ट आहे बरं का. की ते एका राज्यामध्ये असे ते 2 अयोध्या राज्यामध्ये 2 राजपुत्र होते. त्यांचं नाव असतं जयसेन आणि गंधमित्र. काय? सिद्ध. काय? हां, ते ठेव हातातलं मी सांगेपर्यंत. मग तिथं त्या दोघांमध्ये जयसेन असतो ना तो मोठा भाऊ असतो आणि गंधमित्र छोटा भाऊ असतो.
मग त्यावेळेस त्या छोट्या भावाचा स्वभाव चांगला नसतो, तो सारखं चैनी करणार, इकडं तिकडं पैसा उडवणार किंवा काही ना काही कपट करणार, म्हणजे कुटकारस्थान काय म्हणायचं यांच्या भाषेमध्ये, कुटकारस्थान, ह्यांना कळते का, कळतं का? हां, सगळे लय ज्ञानी आहेत सगळे बिचारे. हां, मग ते असं काहीतरी फसवाफसवी करणं असं वगैरे, तर छोटा भाऊ असल्यामध्ये माहीर होता. सिद्ध, तू छोटा आहे ना, हो म्हणते. आणि मोठा होता ते, मोठा भाऊ असते ते शांत एकदम भोळा भापडा असते. आणि मग त्यावेळेस काय झालं की तो जो त्यांचे जे वडील होते राजा, तर त्यांना एक दिवस असंच ढग विखरलेलं बघून वैराग्य झालं आणि त्यांनी दीक्षा घेतली काय, आणि मग दीक्षा घेऊन ते निघून चालले. त्यावेळेस ह्या दोघांमध्ये राज्य द्यायचं होतं ना कोणाला तरी, मग त्यांनी ठरवलं की मोठा भाऊ म्हटल्यावर जयसेन आहे म्हणून त्याला राज्य द्यायचं. पण गंधमित्रला हे आवडलं नाही. छोटा भाऊ असतो ना, तो म्हणतो मला पाहिजे राज्य, मी जास्त कॅपेबल आहे, तो काय नाही आहे असं त्याला वाटत होतं. पण लहानला कसं देणार मोठा असताना, म्हणून त्यांनी काय केलं, मोठ्याला राज्य दिलं, म्हणजे राजा बनवलं. आणि तो राजा बनला आणि हे दीक्षा घेऊन निघून गेले. आणि मग हा जेव्हा, कोण मोठा भाऊ सांगा नाव, छोट्या भावाचं नाव, तुमचं नाव, जीव, विसरून गेला. मग तिथं त्या जयसेनला राज्य दिल्यावर त्या गंधमित्र म्हणजे छोट्या भावाला दिलं राजकुमार, युवराज पद दिलं, म्हणजे त्याच्यापेक्षा खालचं पद दिलं, तर त्याला आवडलं नाही. मग त्यांनी काय केलं की त्याला इच्छा होती ना स्वतःला मला राजा बनवावं, अशी त्याची महत्त्वाकांक्षा होती. आणि मग ते सहन नाही झाल्यामुळं आता सारखं त्याच्या डोक्यामध्ये प्लॅन चाललं की याला कसं मारायचं. कोणाला? आधी कोणाला? जयसेन म्हणून मोठा भाऊ होता ना, त्याला कसं मारायचं असं छोटा भाऊ सारखं प्लॅन करायला लागला, किंवा त्याला राजगद्दीवर ना हलवायचं, काय तर करून नाही मी राजा बनणार, असं त्याचं सगळं काहीतरी डोक्यात प्लॅन सुरू झालं. आणि मग एक दिवस त्यांनी काय केलं, जौद राज्यामध्ये अनेक प्रजांमध्ये सगळ्यांमध्ये असंतोष पसरवला राज्याबद्दल. राजा असाच आहे तसाच आहे, खूप कर लागतो, त्याच्याकडनं खूप अन्याय होतो, असं काही ना काही अफवा पसरवल्या. परत सैनिकांमध्ये जाऊन एकमेकांमध्ये वाद करवले, त्यांच्यात फूट पाडले आणि राजाबद्दल भडकवलं. असं काय ना काय करून त्यांनी काय केलं, राजाच्या विरुद्ध अनेकांना उभं केलं. आणि एक दिवस त्यांनी शेवटी जाऊन राजाच्या समोर उभारला आणि काय म्हणला की तुला कोणी राजा म्हणून पसंत करत नाही, तू जा, मी राजा बनणार. आणि मग त्यावेळेस तिथं अनेकांनी त्याला पाठिंबा दिला, कारण त्यांनी आपल्या बाजूने अनेकांना केलं होतं ना. आणि मग हां फितूर, बरं. आणि मग त्यावेळेस ते सगळेजण त्याला सपोर्ट करायला उभारले होते. आणि मग त्यामुळे राजाचं नाईलाज झाला. राजा म्हणजे कोण होता? जयसेन, मोठा भाऊ होता ना. आणि मग असं झाल्यावर त्याला जावं लागलं, इलाज नव्हता. पण त्याला पण वाईट वाटलं की आपल्या भावाने असं का केलं. मी त्याला तर लहान भाऊ म्हणजे आता कोण दुसरं त्याच्यावर नाही, आई वडील नाही आहेत म्हणल्यावर मी त्याचं एवढं चांगलं पालन केलं, पण त्यांनी मला का दगा दिला. असं म्हटल्यावर आता ह्याला राज्य सोडून जात असताना, तिरा सिंहासन सोडून जात असताना याच्या मनामध्ये आता वैर भावना जागृत झाली. कोणाबद्दल? नाव गंधमित्र. मग त्याच्याबद्दल याच्या मनामध्ये वैर जागृत झाला. आता काय ना काय करून मी याचा बदला घेणार. आणि मग तो तिथून तर निघून गेला त्यावेळेस, पण त्याला ह्याचे वीक पॉईंट्स माहीत होते. काय वीक पॉईंट होते गंधमित्रचे? म्हणजे त्याला भोगी होता ना तो, 5 इंद्रियांच्या भोगात लिप्त असायचा, सारखं काय ना काय पैसे उडवायचं, चैनी करायचं, इकडं तिकडं फिरायचं, असल्यामध्ये तो मस्त असायचा सारखं. आणि हे वीक पॉईंट्स त्याला माहीत होते मोठ्या भावाला. आणि त्याला असतं वेड फुलाचं वगैरे, त्याला वास घ्यायला खूप आवडायचं. वेगळ्या वेगळ्या प्रकारची त्यांनी सगळीकडं फुलं लावली होती आणि त्याच्यामध्ये सारखं तो राहायचा. आणि हे माहिती होतं मोठ्या भावाला. मग त्यांनी काय केलं की त्याचं सगळं रुटीन चेक केलं, काय करतो तो आणि त्याला कधी मारता येणार मग. आणि मग त्यांनी एक दिवस बघितलं की सकाळी तो सगळ्या आपल्या ज्या स्त्रिया आहेत त्या सगळ्या स्त्रियांबरोबर नदीवर क्रीडेसाठी जात होता, जलक्रीडेसाठी. आणि मग हे त्याला वाटलं की हे टाईम एकदम प्रॉपर आहे, आपण ह्याच्यामध्ये त्याला मारू शकतो. आणि मग त्यांनी असं जाऊन डायरेक्टली मारलं नाही त्याला, तर त्यांनी काय केलं, भरपूर चांगली चांगली फुलं आणली.
अशी सुंदर एकदम दिसायला, त्याचा सुगंध खूप, अशी फुलं आणली भरपूर आणि एका टोकरीमध्ये घेतलं आणि जिथं तो जलक्रीडा करत होता नदीमध्ये त्याच्या वरच्या साईडला जिथून फ्लो येत होता नदीचा त्या साईडला कोणाला न दिसायच्या ठिकाणी तो तिथं गेला आणि तिथं जाऊन त्या फुलांवर त्यांनी विष फवारलं, विषाचं स्प्रे मारला आणि मग ती फुलं तशीच टोकरी त्या नदीच्या प्रवाहातून पाठवली पुढं. आणि त्याला माहिती होतं ते नदीचा प्रवाह कुठं जाणार, ती टोकरी कुठं जाणार, बरोबर त्याच्यापर्यंत जाणार म्हणून. आणि बरोबर ती वाहत वाहत जाऊन त्याच्याजवळ आली आणि मग ते आलेलं बघितलं की हा जलक्रीडा सोडून किती सुंदर फुलं आहेत. जाऊन त्यांनी पोहून तिथंपर्यंत जाऊन ते आणली सगळी फुलं आणि मग ती फुलं आणल्यावर एक फूल उचललं आणि जस्ट नुसतं जोरात स्मेल केलं. काय झालं, विष होतं ना त्याच्यावर, तिथल्या तिथं तो लगेच मेला. कशाचं फळ, म्हणजे घ्राणेंद्रियामध्ये इतका आसक्त, आपल्याला वास घ्यायला पाहिजे आणि वासामध्ये आपल्याला आनंद आहे असे भाव त्याला काय करतात, अशा दुर्गतीला दुर्दशेला प्राप्त करवतात. म्हणून आपण काय करायला पाहिजे, असं आपण पण कुठल्या इंद्रियांच्या नादी लागलो की आपली पण दुर्दशा होणार. मुनींना का नाही आहे तसं क्रेज, फुलं पाहिजेत, वास पाहिजे, असं का नाही वाटत मुनींना? मुनींच्या जवळ फुलं असतात का? का? छान वास असतो ना फुलांचा, मग का नाही ठेवत? त्यांना त्याची इच्छा नसते. त्यांना तुम्ही आणून दिला तरी काय नाही आणि नाही दिला तरी काय नसतं. मग आपण काय करतो, मला हे पाहिजेच म्हणून काय करायचं, हट्ट करून बसतो का नाही. मग त्याचं फळ आपल्याला काय मिळणार, आपण पण सगळ्या इंद्रियांच्या अधीन जगतो आणि मग त्यामुळं दुःखी होतो. मग दुःख नको असलं तर काय करायला पाहिजे, मी अतिंद्रिय आहे, हे इंद्रिय मिळालेत हे माझं स्वभाव नाही, हे जाणलं तर आपल्याला सुद्धा मुनींसारखी जादू येते. जादू शिकायची ना, मग रोज माझ्या समोर येऊन बसायचं. म्हणजे त्यांना सांगितलं की कुठल्याही विषयामध्ये आसक्ती नसते, इंद्रियांची आसक्ती नसते, म्हणून ते अशा विशेषतेला रुद्धींना वगैरे प्राप्त होतात. मग आपल्याला सुद्धा साधना केल्यावर अशा सगळ्या रुद्धी सहज प्रगट होतात. काय चाललं होतं आपलं, जाऊ त्यांना जायचं असलं तर. काय सांगितलं होतं, दूरघ्राण वृद्धी म्हणजे काय? दूरघ्राण वृद्धी ह्याचं वर्णन चाललं होतं ना आपलं. काय म्हणजे, म्हणजे 9 योजन एवढ्या दूरच्या घ्राणेंद्रियाच्या विषयाला ते जाणू शकतात, असं त्या मनुष्याची ती विशेषता आहे. पण जे मुनी असतात त्यांना सांगितलं की याच्यापेक्षा सुद्धा संख्यात योजन अधिक दूर असणाऱ्या पदार्थाचं गंध ते ग्रहण करू शकतात, त्याला जाणू शकतात. म्हणजे अशी त्यांची विशेषता असते, असा तीव्र क्षयक्षम असतो. मग ते कशाच्या बळावर, दिव्यमतीच्या बळावर असं सांगितलं होतं ना. म्हणजे मतिज्ञानाचा जर हा भेद घेतला तर आपल्याला परमर्षी स्वस्तिपाठमध्ये आलाय ना, दिव्यमती बल ग्रहण करते स्पर्शन घ्राण को. म्हणजे असं त्या दिव्यमतीच्या बलावर त्यांना अशा सगळ्या वृद्धी प्राप्त होतात किंवा त्याचं त्यांना क्षयक्षम जागृत होतो, पण ते वापर करत नाहीत. आता पुढची वृद्धी आहे कुठली, दूर स्पर्शन झालं, दूर आस्वादन झालं, दूर घ्राण झालं. आता दूर अवलोकन म्हणजे काय, दूरच्या अशा पदार्थाला पाहण्याची क्षमता त्यांची, मुनींची. मनुष्य असेल म्हणजे कोण, चक्रवर्ती, तर जास्तीत जास्त किती दूरचा विषय पाहू शकणार. म्हणजे आता हा कोण चक्रवर्ती, तर आपण म्हणतो ना की तो चक्रवर्ती काय करतो, सूर्यामधलं बिंब पाहू शकतो, जिनबिंब. मग सूर्य किती लांब आहे मोजा, कसं मोजायचं, है ना, वही बता रहे यहाँ पे
की 47,263 योजन दूर स्थित पदार्थाला चक्रवर्ती पाहू शकतो. मग हे अंतर कसं काढलंय तर जेव्हा ते म्हणतो ना काय मकर संक्रांतीचा दिवस त्यावेळेस तिथून तो सूर्य किती दूर असतो ना तेवढं त्याचं अंतर मोजलंय आणि मग ते त्याच्या अपेक्षेने सांगितलंय की इतक्या दूरचा पदार्थ चक्षु इंद्रियाच्या द्वारे चक्रवर्ती ग्रहण करू शकतो. किती? 47,263 योजन. किती? हां, म्हणजे हे बाकीचे तर 9 योजन 12 योजन वगैरे घेतलेत, पण ह्या चक्षु इंद्रियाचा एक विषय फक्त वेगळा आहे. कारण पृथ्वीपासून ते सूर्याची उंची खूप दूर आहे खरं तर अजून सुद्धा, पण त्या दिवशी सूर्य खूप निकटच्या ऑर्बिटमध्ये आलेला असतो आणि त्यामुळं तिथे तो त्या सूर्यातल्या जिनबिंबांना सुद्धा प्रत्यक्ष पाहू शकतो. मग ही त्याची शक्ती असते चक्रवर्तीची. मग मनुष्य जास्तीत जास्त 47,263 योजन दूर स्थित पदार्थाला पाहू शकतात, पण मुनी दिव्यमतीच्या बलाने हजारो योजन दूर स्थित पदार्थांना सुद्धा पाहू शकतात. म्हणजे संख्यात योजन म्हटलं तरी चालतंय. संख्यात योजन दूरपर्यंत पदार्थ असेल तरी सुद्धा त्याला पाहू शकतात. जसं तिर्यंच्याचं मध्ये उदाहरण दिलं होतं ना मी, कोणाचं? तो बाज म्हणजे कोण? गिधाड पक्षी असतो ना, तर तो सगळ्यात उंच उडेल आकाशामध्ये, पण त्याची नजर इतकी तीव्र असते की 5 किलोमीटर जरी दूर असेल ना तरी त्याला ते भक्ष्य स्पष्ट दिसत असतं. म्हणजे कुठलाही पक्षी असेल तरी सुद्धा, किंवा ते पाण्यात असलेल्या माशाला सुद्धा स्पष्ट बघू शकतं. मग अशी त्यांच्या इंद्रियांची क्षमता असते, तेवढा त्यांचा क्षयक्षम असतो. मग मनुष्यांना इतकं जास्त किती जर मॅक्झिमम असेल तर हे जे सूर्यापर्यंतचं अंतर सांगितलं एवढं 47,000 योजन इतकं. हां बरोबर आहे की 47,263 योजन. आणि मुनिराजांना ह्याच्यापेक्षा सुद्धा अधिक म्हणजे संख्यात योजन इतकं दूरचा पदार्थ ते ग्रहण करू शकतात, म्हणजे चक्षु इंद्रियांनी पाहू शकतात अशी त्यांची शक्ती असते. ही विशेषता चक्रवर्तीला असते की दूरचे पदार्थ चक्षु इंद्रियांनी स्पष्ट जाणू शकतो. जसे चक्रवर्ती आपल्या महालाच्या छतावर उभारून त्या दिवशी कसं बघतो हे सांगायला लागलेत बरं का. आपल्या महालाच्या छतावर उभारून सूर्य विमानातील जिनबिंबाचे दर्शन करतो. ते अकृत्रिम जिनबिंब त्याला स्पष्ट दिसतं. इथून बघा बघू वरचं बिंब स्पष्ट. आपल्या ती पण शक्ती नाही आहे. मग त्याला नाही तो पण कधी बघतो सांगतात त्यांनी. 1 मिनिट वाचते मी पूर्ण. मकर संक्रांतीच्या दिवशी, थोडंसं हळू म्हणा त्यांना. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य निषद पर्वतावर उदय पावतो. निषद पर्वत कुठे आहे? विदेह क्षेत्राच्या पुढं. आपण भरत क्षेत्रामध्ये आहे ना, मग इथं नील काय म्हणायचं पहिल्यांदा, हिमवन, महाहिमवन, निषद, नील, रुक्मी आणि शिखरिणी असं आहेत ना. मग विदेह पर्वताच्या साईडला जे असणारं निषद पर्वत आहे, तर त्या निषद पर्वतावर सूर्य उगवला. म्हणजे तो आपल्या खूप जवळ आलेला आहे, भरत क्षेत्राच्या निकटच्या ऑर्बिटमध्ये आहे तो. तर ज्यावेळेस तिथं उदय पावला तेव्हा निषद पर्वत ते अयोध्या नगरी एवढ्यापर्यंत सूर्याला 9 मुहूर्त लागतात. आणि त्यावेळी अयोध्या नगरीपासून सूर्याची दुरी एवढी आहे. किती? 47,263 योजन. सगळं कॅल्क्युलेशन कसं ॲक्युरेट आहे आचार्यांचं किंवा भगवंतांनी सांगितलं त्यांच्या वाणीतनं ते. म्हणून त्याच दिवशी तो जिनबिंबाचे दर्शन करू शकतो, रोज नाही. आणि ते पण कधी करतो म्हणलं? उगवला, सूर्य उगवल्यावर त्याची जी मंद किरणं असतात ना, त्यावेळेस तुम्ही सुद्धा स्पष्ट बघू शकता सूर्याला बरं का. बिंबाला म्हणेन आम्ही, सूर्याला तर बघू देत पहिल्यांदा आपले डोळे. आणि मग जेव्हा तो उदय पावणारा सूर्य आपल्या चक्षु इंद्रियांनी ग्राह्य असतो ना, त्यावेळेस आपण त्याला स्पष्ट बघू शकतो. मग त्याच वेळी चक्रवर्ती सुद्धा त्याच्यातल्या बिंबाला पाहू शकतो. कधी?
अजून त्याची तीव्र व्हायला किरण अजून तीव्र व्हायची आहेत त्याच्या आधी उगवताना जस्ट ते म्हणजे लवकर उठत होता चक्रवर्ती हे सांगायचं त्यातून. आणि लवकर उठल्यावर त्यांनी जेव्हा दर्शन करायला म्हणून महालावर गेला तर छतावर गेला तर तिथे त्याला ते सूर्यातलं जिनबिंब दिसलं आणि त्याची त्यांनी पूजा केली असं सांगितलं जातं. मग अशी शक्ती त्याच्या नेत्रामध्ये आहे तर कोणी मनुष्य एवढ्या तीव्र क्षयक्षमाला सुद्धा प्राप्त होऊ शकतो, भलेही असंयमी असेल किंवा देश संयमी असेल. पण सकल संयमी म्हणजे हे मुनिराज जे आहेत जे रुद्धिधारी असतात ते सांगितलं किती संख्यात योजनपर्यंत दूरचा पदार्थ ग्रहण करू शकतात. पण त्यांना ते करण्याची इच्छा नाही आहे किंवा काय म्हणायचं तिकडं त्यांचा उपयोग पण नाही आहे, त्यामुळे ते त्या रुद्धीचा वापर करत नाहीत. हे दर्शन तो चक्रवर्ती दररोज त्याला होत नाही, कारण त्याच दिवशी सूर्य त्या कक्षेत किंवा त्या ऑर्बिटमध्ये येतो, म्हणून चक्रवर्ती त्या पदार्थाला जाणू शकतो म्हणजे त्या जिनबिंबाला पाहू शकतो. इतर वेळी सुद्धा त्या चक्रवर्तीला सुद्धा ते शक्य नाही, कारण त्यापेक्षा दूर जातं ना सूर्य, एवढ्या डिस्टन्सपेक्षा दूरच्या पदार्थाला चक्रवर्ती सुद्धा ग्रहण करू शकत नाही. मग इतकं जरी तो पाहतोय ना किंवा इतकं दूरचा पदार्थ ग्रहण करतोय तरी सुद्धा ते ज्ञान सामान्य मती ज्ञान आहे म्हणलं. म्हणजे मती ज्ञानाचे दोन भेद केले होते आम्ही, कुठले? सामान्य मती ज्ञान आणि दिव्य मती ज्ञान. मग जे काही चक्रवर्तीपर्यंतचे सगळे मती ज्ञान सामान्य रूप आहेत आणि जे मुनींना प्राप्त झालेलं आहे ते सांगितलं रुद्धीच्या बलाने त्याला नाव दिलं गेलं दिव्य मती ज्ञान. तर हे चक्रवर्तीचं सामान्य मती ज्ञान आहे. पण दिव्य मती ज्ञान संख्यात योजन अधिक विषयाला डोळ्याने पाहणारे मुनींजवळच असते. म्हणजे हे दिव्यमती ज्ञानाचा प्रभाव की ते इतक्या दूरच्या पदार्थाला सुद्धा सहजतेने पाहू शकतात. मग आपल्याला पण अशी रुद्धी असावी. काय नुसतं पाहायचंच आहे आपल्याला, कुठं काय करायचं आहे, फक्त पाहण्याची शक्ती नको आहे. काय चाललंय कुठं आणि कसं, टी व्ही समोर बसायचं आणि मागचं किचनमध्ये काय चाललं एवढं दिसावं, लय काय नाही तर. म्हणजे दोन्ही पण एका वेळेस, एका डोळ्याने इकडे बघायचं एकाने तिकडं का अशी शक्ती कुठल्या मनुष्यामध्ये सुद्धा नाही. दोन डोळ्यांनी दोन वेगळे पदार्थ पाहायचे असं तर उपयोग तर एका वेळी एकाच पदार्थाला ग्रहण करणार. मग इथं त्या मुनींच्या ज्ञानाची विशेषता ही आहे की जरी त्यांना ते रुद्धी प्राप्त झाल्या तरी सुद्धा त्याच्याद्वारे त्यांना साधं समोर असलेल्या पदार्थाला सुद्धा पाहण्याचे भाव नसतात. जसं की त्यांच्या समोर जाऊन आणून चक्रवर्तींनी रत्न चढवली, दिव्य असे काहीतरी आभूषणं प्रदान केली त्यांच्या चरणाशी, तरी सुद्धा त्याच्याकडं पाहण्याचे सुद्धा भाव नाही आहेत त्यांना. हे तर दिसणार आहे त्यांच्या ज्ञानाने, इवन चक्षु सोडा ज्ञानाने सुद्धा ते ग्रहण करतील, इतकं त्यांची विशुद्धी असते. पण तरी ते त्याच्याविषयी त्यांना न आसक्ती न इच्छा न काय साधं उपयोग सुद्धा तिकडं ते लावायला पुरुषार्थ करत नाहीत. मग प्राण्यांमध्ये कोणाला असतं म्हणलं अजून? नेत्रेंद्रियाचं तीव्र क्षयक्षम तिर्यंच्यांमध्ये अजून कोणाला असतो? गरुड म्हणजे पक्षींचं झालं की तेच की आता जे गिधाडचं सांगितलं ना उदाहरण, तशा रीतीने जे कुठले पक्षी असतील ते त्या आपल्या भक्ष्याला व्यवस्थित बघू शकतात. म्हणजे त्यांची दृष्टी एवढी तीक्ष्ण असते. आणि ह्यांच्यामध्ये प्राण्यांमध्ये कोणाला अशी तीव्र दृष्टी असते? हे पण असतात ना कुठले हिंस्र पशु असतात जे ते दबा धरून बसणार आणि दूरवर असणारं भक्ष्य जेव्हा त्यांना कळणार की आत्ता आपल्याला राईट टाईम आहे तर ते त्यांची नजर तशी ते स्थिर करतात त्या भक्ष्यावर आणि मग ते हल्ला करतात. जसं एक उदाहरण झालं होतं की बीजिंग माहीत आहे कुठे आहे? बीजिंग कुठे आहे? चीनमध्ये आहे. तर तिथं जसं आपल्याकडं आहे ना कुठं ते अभयारण्य म्हणतात, ते कुठलं कसलं अभयारण्य म्हणायचं? हां नालंदा, हां तिथलं अभयारण्य काय म्हणायचं त्याला? अभयारण्य म्हणजेच मग तसं तिथं पण आहे बीजिंगमध्ये.
तर मध्ये एक झालेली घटना त्यांनी सांगितली होती की मालडोकचं नव्हे, तिथे सगळे वाघ वगैरे सिंह असे मोठे मोठे पशु आहेत आणि मग ते असं त्या अरण्यात नेतात ना किंवा बस बघायला म्हणून गाड्या सोडतात 4 व्हीलर आणि मग ते 4 व्हीलरमध्ये बसूनच सगळ्यांना बघायला अलाउड केलेले असतं आणि कुठं कुठं त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिलेत की इथं तुम्ही गाडीच्या बाहेर पडू नका किंवा इथं ही रिस्की झोन आहे, इथं जाऊ नका, असं वगैरे अनेक ठिकाणी त्यांनी हाय अलर्ट्स दिलेले होते. पण तिथं एक गाडी, आपली स्वतःची गाडी गेली होती. म्हणजे त्यांचे गाड्या असतात ना कोणाचे वगैरे, त्यांच्याबरोबर हां नाही, हे सगळीकडनं कवर्डच होती अशी 4 व्हीलर. तर पण त्यांच्याबरोबर गार्ड्स असतात, जे कोणी तिथले गाडीवाले नेणार ना, तर त्यांच्याबरोबर तिथले सगळे कोण ना कोण असणार. पण ही गाडी एक गेली, ती पर्सनल असली कोणाची, ती अशी गाडी आत गेली होती. आणि मग तिथं जाताना सुद्धा त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिले होते, जे कोणी बाहेर उभारलेले वॉचमन वगैरे होते ना, की तुम्ही तुमच्या रिस्कवर नेत आहे तर सांभाळून राहावा किंवा इथं इथं असं असं या ठिकाणी जाऊ नका, असं सगळं सांगितलं होतं त्यांनी. आणि मग हे ते खूप मोठं अभयारण्य असल्यामुळं ते खूप वेळपर्यंत तिथं फिरले, सगळं बघितलं वगैरे असं झालं. आणि मग एके ठिकाणी 4 जण होते गाडीमध्ये, 2 पुढं आणि 2 मागं बसलेले होते आणि एक लेडीज होती, ती ड्रायव्हिंग करत होती आणि तिच्या बाजूला जेंट्स बसला होता. तर तिथं एके ठिकाणी गेल्यावर कोण नव्हतं आजूबाजूला, एक पण पशु नाही, पक्षी नाही, काय नाही, एकदम रिकाम एरिया होतं. म्हटल्यावर त्यांनी तिथं गाडी थांबवली आणि जी ड्रायव्हिंग सीटला बसलेली ना, ती उतरली खाली आणि तिला जागा एक्सचेंज करायची होती आणि इकडचा पण बाहेर उतरला. जेव्हा ती बाहेर उतरली आणि गाडीच्या समोरून इकडे येणार होती ना, तर तेवढ्यात तिथं एका वाघाने तिला पकडलं आणि असं कळेपर्यंत, ओरडेपर्यंत घेऊन पण गेलं तिला. आणि आता हा मनुष्य ओरडतोय त्या गार्ड्सना वगैरे, तिथल्या कोण वॉचमन असतील वगैरे, काय म्हणतात त्यांना, चौकीदार वगैरे, तर त्यांना ओरडतोय हेल्प हेल्प म्हणून असं. आणि हे ओरडत असताना मागच्या सीटवर बसलेली एक स्त्री एका साईडनी बाहेर पडली आणि ती पण ओरडायला लागली सगळ्यांकडून, कोण येतंय का आपल्याला मदतीला म्हणून. तो मनुष्य त्या पहिल्या स्त्रीकडं म्हणून काय करणार आहे, वाघाचं काय म्हणून प्रतिकार करू शकणार आहे. पण तरीसुद्धा त्याचं बळ म्हणून तो तिला बघायला तिकडं त्या साईडला गेला, तर या स्त्रीला दुसऱ्या वाघाने घेऊन गेलं. म्हणजे अलर्ट दिले होते त्यांनी की गाडीच्या बाहेर पडू नका, पण तरीसुद्धा आता ती तिथं आली की गार्ड्सवाली गाडी आली, त्यांनी सगळं करायचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत काय, दोन्हीही स्त्रिया गेल्या. आणि मग तो मनुष्य, म्हणजे कशाचं, इथं पण हे झालं, चक्षुइंद्रियाची आसक्ती, काहीतरी बघायचंय, फिरायचंय, ह्याच्यासाठी बाहेर पडले ते. त्या आसक्तीच्या निमित्तात काय फळ मिळालं, तुमच्यापेक्षा सुद्धा त्या तिर्यंच्यांची शक्ती जास्त असते चक्षुइंद्रियाची, आणि त्यामुळं ते तुम्हाला न दिसण्यासारख्या ठिकाणी बसतात आणि मग बरोबर आपलं भक्ष्य मिळालं म्हणलं की असं पकडून सोडणार नाही ते भक्ष्याला आपल्या. आणि मग अशा रीतीने म्हणून अनेक ठिकाणी असं झालं ना. अजून एके ठिकाणी कुठं झालं, ते असं वर उभारले होते सगळे बघायला आणि ते वाघ खाली होता. हां तेच की, ते कुठं होतं असं, ते नाही का एका झूमध्येच का काहीतरी, की सगळे पाहायला उभारलेले सगळे, काय म्हणायचं, सगळे लोक वर उभारले होते असे आणि थोडंसं खाली खड्डा असल्यासारखं तिथल्या साईडला आतमध्ये त्यांना त्या पशूंना राहायची सोय होती. आणि तिथं होतं वाघ आणि त्या वाघाला बघायला सगळे असे गर्दीवर समोर उभारलेले, जसं ते याच्या असतं ना सर्कसमध्ये वगैरे, असं खालच्या साईडला ते असणार. रिस्की नको की त्यांनी वरून येतील, वर उडी मारून येतील, इतकं पण उंचीवर नाही, याच्यापेक्षा जास्त उंचीवर होतं. आणि मग असे सगळे उभारलेले, इतकी गर्दी झाली होती की त्याच्यामध्ये धक्काबुक्कीमध्ये एक माणूस त्याच्यामध्ये पडला. आता ते वाघ समोर आणि हा काय करणार, त्या वाघाला पण जे काय म्हणतात त्यांचं रेक्टर म्हणतात, काय म्हणतात त्याला, जे त्याच्यावर कंट्रोल करणार असते ना वाघावर, तो सुद्धा तिथे नव्हता त्यावेळेस. काय तर म्हणतात ते, ज्यांनी वाघाला इन्स्ट्रक्शन्स देणारे वगैरे असते ते, तो त्यांच्या मागं उभारलेले असतात. रिंग मास्टर सर्कसमध्ये असते तो. बरं समजून घ्या काय असेल ते, म्हणजे त्यांचं कंट्रोलर त्या पशूंचा, तो पण त्यावेळेस तिथे जेवायला गेला होता, त्यामुळं नव्हता तो तिथं.
मग वाघ एकटाच होता आणि हा मनुष्य तिथं जाऊन त्याच्यामध्ये पडला. अव्वा आता काय आणि तो इतका घामेघूम इतका घाबरला की त्या वाघाला असं म्हणतोय, मला सोड, मला क्षमा, मला माफ कर, मला सोड, सॉरी, सगळं ओरडाओरड बोलतोय. काय त्याला सुचतंय काय आता? समोर वाघ, आता विचार करा की समोर तुमच्या डोळ्याच्या असं वाघाचं तोंड आहे, फेस टू फेस, आणि त्याला काय कंडिशन झाली असेल. आणि वर उभारलेले नुसतंच ओरडत आहेत. म्हणजे तेवढ्या वेळ खरं त्यांच्याकडे होतं वेळ, त्यांनी काय तर करून त्याला, ते स्थिर बसलं होतं वाघ, काय करत नव्हतं, ते बघत होतं. फक्त जवळ आल्यामुळं हा घाबरून गेला होता. तेवढ्यामध्ये जर लोकांनी वरून जर काहीतरी कपडे काय म्हणायचं, ओढण्या बिडण्या बांधून त्याला टाकून वर घेतलं असतं तर सुचलं नाही. आणि मग त्याही वरच्यांनी काय केलं, त्याला दूर टाळण्यासाठी, जसं तुम्ही मांजराला काय करता, दगड मारून टाकता ना, ते मांजर नव्हतं, हे विसरले लोक, आणि त्याला दगड मारलं की ते खवळलं. आम्हा म्हणतात ना, काठीने कुत्र्याला मारलं तर ते कुत्रा काठीला धरते, पण वाघाला मारायला गेला तर वाघ काठीवाल्याला धरतो, काठीला धरत नसतं. त्यामुळं जेव्हा त्यांनी दगड मारलं की त्यांनी त्या दगडाकडे पण बघितलं नाही, कोण मारलं त्याच्याकडे पण बघितलं नाही, ह्याच्यावरच झेप घेतली. आणि मग हा काय म्हणून तर काय उपयोग आहे, मला सोड म्हणतोय, ओरडतोय. आणि तेवढ्या तिथं आला तो त्यांचा कंट्रोलर त्याचा, पण हा चिडला होता ना वाघ आता दगड मारल्यामुळं वरून, त्यामुळं त्याच्यासुद्धा कंट्रोलच्या बाहेर होता. त्यामुळं तो पुढे यायलाच तयार नव्हता, कंट्रोलरसुद्धा. तो पण खूप दुरूनच त्याला इन्स्ट्रक्ट करत होता, पण तो काय, वाघ त्यांनी आपलं काय केलं नाही. वाघाने फक्त असं धरलं ना आणि उचलून नेलं तिकडं आणि सोडून दिलं, पण त्याच्यामध्ये तो मेला. म्हणजे कशाची आसक्ती, हे मला सांगायचं होतं की तुम्ही बघायला जाताय ना, काय त्याच्यात आनंद आहे, त्या पशूंना बांधून ठेवलं आणि तुम्ही त्यांना आनंदाने बघायला जाताय. काय आनंद आहे? म्हणजे चक्षु इंद्रिय मिळालंय, त्याचा उपयोग काय करावा हे सुद्धा लोकांना कळत नाही. आणि अशा गोष्टीचा आनंद भोगायला गेल्यावर कितीला पडलं ते. म्हणजे दुसरे ते पशु त्यांना पारतंत्र्यात ठेवलेलं, त्यांना बंधनात अडकवलेलं, आणि ते बघून आपण आनंदी व्हायचं, म्हणजे किती आपल्या मतीची दुर्दशा आहे, किती आपली खोटी बुद्धी आहे. आणि मग तसं म्हणून आम्हा सांगतात नेहमी की असं कुठल्या झूला वगैरे सुद्धा तुम्ही भेट द्यायला जायचं नसतं, कारण त्या पशूंचे आर्त रौद्र ध्यान चालू आहे तिथं. त्यांना इतकी संक्लेश आहेत की आपल्याला इथं कोंडून ठेवलं आहे आणि हे बघण्यात आनंद मानतायत सगळेजण. पण त्यांना त्यांचे परिणामात जे संक्लेश आहेत ना, त्याचं पाप तुम्हाला लागणार, जे कोणी बघायला जाणार आणि त्याच्यामध्ये आनंद मानणार. आणि मग त्याचं फळ असं काही ना काय आपल्याला मिळणार. किती त्याला भयंकर फळ मिळालं. आणि मग असं अनेक ठिकाणी असं अनेक गोष्टी झाल्या होत्या. मग मला सांगायचं काय की तुम्ही चक्षु इंद्रियाचा वापर योग्य केला तर ते इंद्रिय तुमच्याजवळ टिकणार. काय योग्य वापर? चक्षु इंद्रिय मिळाले तर त्याच्याद्वारे जिनवाणी वाचा, जिनबिंब दर्शन करा, तीर्थवंदना करा, हे योग्य वापर आहे त्याचा. किंवा ते डोळे बंद करा आणि आत्मदर्शन करा. तर ह्याच्यापेक्षा दुसरं जे काय तुम्ही वापर करणार तर ते नियमानी भोगासक्तीमध्ये अडकवणार आणि दुःखाला प्राप्त करवणार. म्हणून चक्षु इंद्रिय सगळ्यात जास्त घातक आहे म्हणलं का? कारण जे दिसतं ना ते प्रिंट होत असते आपल्या डोक्यामध्ये. मग ते कसंही असू दे, त्याचा जर निर्णय न करता आपण बघितलं तर त्याचं रिफ्लेक्शन सगळं आपण असं ग्राह्य धरतो डोक्यामध्ये, आणि त्यामुळं ते पुन्हा पुन्हा रिफ्लेक्ट होत राहत आहे. म्हणून आपल्या इंद्रियांचा वापर योग्य करणं आवश्यक आहे. किंवा ते इंद्रियांचा अतीत मी आहे ह्याचं जाणीव करा. हो जाणा. या आत्म्याला या चक्षु इंद्रियाची आवश्यकता नाहीच. मी आत्मा तर ज्ञान चक्षुवाला आहे. ज्ञानाने मात्र जाणणाराच आहे. डोळ्याने पाहणे हा माझा स्वभाव नाहीच. अतींद्रिय स्वरूपोऽहम् अवर्ण स्वरूपोऽहम्
रूपोऽहम् ॐ विसर्ज नमो अरिहन्ताणं नमो